हॅलो स्टुडंट्स, आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर बघत आहे. या चॅप्टरमधला बराचसा पार्ट आपण करत 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 पुढे आलेलो आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह केले होते रिलेटेड टू ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह रेट मेजरमेंट, राईट. आणि त्यानंतर आपण ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, ॲप्रॉक्सिमेशन या टाईप क्वेश्चन स्टार्ट केलेले आहेत सॉल्व्ह करायला. सो त्याच्याकडे आपण परत एकदा नीट बघूयात कुठल्या कुठल्या टाईपनी आपल्याला पुढे जायचं आहे, राईट. लास्ट टाइम आपण साइन 61 हा क्वेश्चन सॉल्व्ह केला होता. सो यातले राहिलेले क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह केले असतील तर तुम्हाला आयडिया आलेली असेल की अतिशय इझी चॅप्टर आहे. चॅप्टर इझी आहे, कन्सेप्ट इझी आहे, फक्त तुमचा कॅल्क्युलेशन पार्ट हा तुम्हाला स्ट्रॉंग तिथे ठेवायला लागणार आहे, राईट. आता आपण काय करूयात, अजून एखादा क्वेश्चन करूयात ज्यातनं तुम्हाला स्टॅबिलिटी येईल. येस, वी कॅन सॉल्व्ह क्वेश्चन लाईक दिस. तो क्वेश्चन 1 मधला जो थर्ड आहे, फिफ्थ, थर्ड, ओके, 31.98 and fifth root. We have to find approximate value of this fifth root of 31.98. ओके, ऑब्विसली जर तुम्ही लास्ट लेक्चर नीट बघितलं असेल तर तुम्हाला माहिती आहे स्टार्ट कुठनं करायचंय. लेट तुम्हाला फंक्शन पासून स्टार्ट करायचंय. एफ ऑफ एक्स तुम्हाला अझ्युम करायचा आहे. एफ ऑफ एक्स काय असणार आहे, जो फाइंड करायचा आहे त्याला आपण एक्स अझ्युम करतो, म्हणजे हा असणार तुमचा फिफ्थ रूट ऑफ एक्स. बरोबर आहे का बघा, एक्स फिफ्थ रूट ऑफ एक्स म्हणजे याला आपण लिहू शकतो एक्स रेस टू 1/5. इट इज युअर फंक्शन, राईट. आपण फंक्शन अजून केल्यावर काय करतो, डायरेक्ट डिफरन्शिएशन घेऊन टाकतो, म्हणजे नंतर आपला वेळ जात नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ डॅश ऑफ एक्स, किती येणार आहे, एक्स रेस टू एन. तो फॉर्म्युला अप्लाय करा, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. 1/5 एक्स रेस टू 1 minus 5, 1 minus 5 minus 4 minus 4/5 असं आमचं क्रिएट होईल. याला तुम्ही असं लिहू शकता, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 1/5 इंटू एक्स रेस टू 4/5 असं लिहिलं तरी पण चालेल. We have covered our f of x and f dash of x, right? So next part, which is next part? Now we have to decide a and h, right? So here x is equal to काय असतो आपला a plus h. x किती आपल्याकडं 31.98, फिफ्थ रूटच्या आतमधली व्हॅल्यू, ज्याची फिफ्थ रूट काढायची. म्हणजे तुम्हाला ए व्हॅल्यू अशी घ्यायची आहे की ज्याचा फिफ्थ रूट माहिती आहे आपल्याला. आपण एक क्वेश्चन केला होता स्क्वेअर रूटचा, त्यात आपल्याला 9 घेतला होता आपण ए, कारण 9चा आपल्याला स्क्वेअर रूट माहिती आहे. किंवा 64 जो मी सॅम्पल म्हणून घेतला होता, साइन 61 ला 60 डिग्री म्हणून आपण ए घेतला होता, ज्याचा साइन आपल्याला माहिती आहे. ए व्हॅल्यू अशी पाहिजे की ज्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, म्हणजे ऑब्व्हियसली दिलेल्या व्हॅल्यूच्या जवळपास असणार. 31.98च्या जवळच्या व्हॅल्यू कुठली असते तुमची 32 ऑब्व्हियसली. आणि फिफ्थ रूट किती असतो, 2⁵ असतो 32. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2, 2 ला 5 टाइम्स मल्टिप्लाय करा, 32 तुम्हाला मिळणार. माझा तुमचा 32, मग एच ऑब्व्हियसली तुम्हाला मायनस मध्ये घ्यावा लागेल. मायनस मध्ये किती येणार तुमचा 0.02, ठीक आहे. आणि हीच व्हॅल्यू 32 पेक्षा जास्त असेल, 32.04, 32.03, तर तुमचा एच पॉझिटिव्ह येणार. एच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्हीपैकी कुठलाही असू शकेल. म्हणजे आपल्याला काय मिळालं, ए इज इक्वल टू 32 अँड एच इज इक्वल टू मायनस 0.02, राईट. बऱ्याच वेळेला कॅल्क्युलेशन मध्ये मायनस साईन राहून जाते आणि तिथनं प्रॉब्लेम चालू होतात, ठीक आहे. नेक्स्ट पार्ट, आता एफ डॅश, मला एचा यूज करतो आपण आणि आपण एफ ऑफ ए काढत असतो. तसंच आपल्याला नंतर एफ डॅश ऑफ ए सुद्धा काढायचा आहे. मग एफ ऑफ एक्स आहे, एफ डॅश ऑफ एक्स आहे. फाईंड करा काय येणार आहे. मग नाव एफ ऑफ ए किती येणार, एफ ऑफ ए तुम्हाला या एफ ऑफ एक्स वरनं मिळणार आहे. मग एफ ऑफ ए म्हणजे किती येणार, एफ ऑफ ए तुमचा 32 आहे. मग 32 प्लस करा एक्सच्या ठिकाणी, 32 रेस टू फिफ्थ रूट, हा किती येणार तुमचा 2 येणार आहे, राईट. अँड एफ डॅश ऑफ ए, एफ डॅश ऑफ ए किती येणार, एफ डॅश ऑफ 32, एच व्हॅल्यू 32 आहे. एफ डॅश ऑफ ए तुम्हाला इथे टाकायचे, 2 मध्ये प्लेस करायचंय. एक्सच्या ठिकाणी 32 प्लेस करा, म्हणजे तुम्हाला एफ डॅश ऑफ 32 मिळणार. आणि 1/5
इंटू 32⁴ हे कॅल्क्युलेशन नीट करा. 1/5 इंटू 32⁴ म्हणजे काय 32 याला रेस टू करू शकतो आपण 1/5 आणि रेस टू 4 असं जर आपण घेऊ शकतो किंवा एक ब्रॅकेट मी काढतो याचा 32⁴ आपण ऑलरेडी इथं सॉल्व्ह केले. 32⁴ तुमचा 2 असणार आहे. 2⁴ किती असणार 16 इथे तुमचा 16 तयार होईल. इट विल क्रिएट इंटू द 1/80 असं केलेलं आहे बघा. फार काही डिफिकल्ट टास्क नाहीये. 32⁴/5 आधी फिफ्थ रूट घेतलं नंतर रेस टू 4 केले त्याला आपण. ठीक आहे. नाव लास्ट पार्ट. आता फॉर्म्युला आपण लिहूयात का चला. f of a plus h is equal to f of a plus h into f dash of a. राईट. सो f of a किती मिळालं आपल्याला 2 मिळाला इथं. ठीक आहे. आपण तुम्ही मार्किंग टाकू शकता. याला घेऊ शकता 3, याला घेऊ शकता तुम्ही 4. सो f of a 2 मिळालेला आहे. h किती माझ्याकडे 0.02 आणि f dash of a किती मिळाला आपल्याला f dash of a 1/80. आता तुम्ही सॉल्व्ह करा आणि आन्सर काय ते कम्प्लीट करा. राईट. 8 नी डिवाइड करायचं मग परत 10 नी डिवाइड करायचं. डिवाइड करायला सोपं जाईल तुम्हाला. अँड आफ्टर दॅट त्याला 2 मधनं सबट्रॅक्ट करायचंय. मी तुमच्या आन्सर पर्यंत पोहोचाल. फार काही डिफिकल्ट टास्क नाहीये. नीट सॉल्व्ह करा. ठीक आहे. या टाईपचे जे क्वेश्चन आहेत ते इझी गोइंग आहेत आणि 100% मार्क्स देणारा एक्सरसाइज आहे. हा नीट करा. बोर्ड किंवा सीईटी मध्ये या टाईपचे क्वेश्चन फेवरेटली विचारले जातात. ठीक आहे. क्वेश्चन 2 मधला आपण कलेक्ट केला होता. क्वेश्चन 3 मधला एखादा करूयात. टॅन इनवर्स आहे. टॅन इनवर्स आहेत. बरेच टॅन इनवर्स आहेत. टॅन इनवर्सला 1 2 3 करून बघूयात आपण. ठीक आहे. सो टॅन इनवर्स 1.001 we have to find value of this. रेग्युलर क्वेश्चन आहे. प्रोसेस तुम्हाला पहिले 2-3 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहेत. ते जर तुम्ही नीट बघितले तर तुम्हाला पटापट सगळं स्ट्राईक होत जाणार आहे. फर्स्ट स्टेप वी हॅव टू अज्युम f of x म्हणजे y. मेन फंक्शन काय ना तुम्हाला टॅन इनवर्स कुठल्या तरी एका व्हॅल्यूचा टॅन इनवर्स फाइंड करायचा. सो टॅन इनवर्स इज युअर मेन फंक्शन. लगेच डिफरन्शिएशन करून सोडा. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x. मी तुम्हाला एकदम शॉर्टकट सगळे सांगत असतो स्टेप्स मध्ये. इथे स्टेप्स मेथड्स फॉलो केले की ऑटोमॅटिक आपण आन्सर पर्यंत पटापट पोहोचतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स x किती असणार आहे 1/1 प्लस x स्क्वेअर. राईट. क्वेश्चन 1 सुद्धा टॅन इनवर्स आहे. क्वेश्चन 2 कॉट इनवर्स आहे. कॉट इनवर्सला तुम्ही टॅन इनवर्स मध्ये कन्वर्ट करू शकता. तो डायरेक्ट कॉट इनवर्स x चा सुद्धा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे असतो. हा टॅन इनवर्स आहे थर्ड क्वेश्चन. त्यामुळे बऱ्यापैकी यातले क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होतील. ठीक आहे. आता ah त्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या आहेत. काय ते बघा. x आपल्याकडे असणार आहे a प्लस h. x किती आपल्याकडं 1.001. ऑब्विसली हे तुम्हाला 1 घ्यावं लागेल आणि h किती येणार आहे 001. राईट. आपल्याला a किती मिळाला a मिळालेला आहे 1 आणि h तुमचा आता पॉझिटिव्ह आहे 001. राईट. इथपर्यंत तुम्ही आता फास्ट सगळ्या गोष्टी समजू शकाल कारण आता 4-5 क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहेत. आता नेक्स्ट पार्ट मध्ये तुमचं काय येणार आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. f of a ची व्हॅल्यू तुमच्याकडे 1 आहे. मग इक्वेशन नंबर 1 मध्ये तुम्हाला 1 पुट करायचं आहे. x च्या ठिकाणी 1 पुट करायचं आहे. इथे तुम्हाला x च्या ठिकाणी 1 पुट करायचं सगळीकडे. मग f of 1 किती आला तुमचा tan इनवर्स 1. मग tan इनवर्स 1 किती असतो तुमचा 45 डिग्री म्हणजे π/4. 45 डिग्री लिहायचं नाही π/4. रेडियन मध्ये सगळे कॅल्क्युलेशन असतात. अँड f dash of a पण लागतो आपल्याला. f dash of a तुम्हाला इथून मिळणार आहे. a च्या ठिकाणी काय प्लेस करायचं आहे 1 प्लेस करायचं आहे. राईट साइड असं 1 प्लेस करा. 1/1 प्लस स्क्वेअर आणि 1/2. आता तुमचा f dash of a 1/2. नाउ लास्ट स्टेप दॅट इज फॉर्म्युला. वी नो what we know f of a plus h that is equal to f of a plus h into f dash of a. f of a किती मिळालं आपल्याला π/4 प्लस h किती 0.001 इंटू f dash of a किती मिळालं तुम्हाला 1/2 मिळालाय. याला सॉल्व्ह करा आणि आन्सर किती येते बघा 0.0005. सो इट विल बी युअर आन्सर. थोडं पाहिजे तुम्ही अजून मॉडिफाय करू शकाल. ठीक आहे. सो इट विल बी युअर आन्सर. π/4 आपण काय करू शकत नाही.
जास्त कधी कधी ऑप्शनमध्ये काय असू शकतं, π/4 पायची व्हॅल्यू टाकू शकता तुम्ही, जी आपली रेडियनमध्ये असते ती कुठली असते 3.14. मग 3.14 ला 4 ने डिवाइड करायचं, ती व्हॅल्यू त्यात ऍड करायची. तो सुद्धा ऑप्शन कधी कधी MCQ ला येऊ शकेल. आता इथपर्यंत आन्सर आपल्याला सफिशियंट आहे. या टाईपचे क्वेश्चन तुम्ही करू शकाल. क्वेश्चन 4 मला एखाद्या घेऊयात. अच्छा, हा a⁻x e⁻x तो पॅटर्न आहे. त्यातला कुठलाही क्वेश्चन घ्या रॅन्डमली. मी एक एक क्वेश्चन करतोय. आधी आपण केलेले आहेत आधीच्या क्वेश्चनचे पार्ट मधले, मग तुम्हाला बाकीचे इझिली सॉल्व्ह होणार आहेत. फार काय मोठा एक्सरसाइज नाहीये. सिंगल फॉर्म्युला, सिंगल प्रोसेस, ते व्हॅल्यू चेंज होत चालल्यात. राईट, e⁻2.1 ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, वेअर e² इज इक्वल टू 7.389 ही व्हॅल्यू आपल्याला त्यांनी दिली आहे. सो स्टार्ट रेग्युलर कन्सेप्ट. सो फर्स्ट वन, लेट f of x किती येणार तुमचा e⁻x e⁻2.1 ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. e⁻x इज अवर फंक्शन. लगेच डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x. मग f' इज इक्वल टू e⁻x. हा तर एकदम सिंपल पार्ट आहे. राईट, e⁻x चा डेरिव्हेटिव्ह असतो e⁻x. मग त्याला काय फार प्रॉब्लेम येणार नाही. मग आता काय ah त्या व्हॅल्यूज आपल्याला फिक्स करायच्या आहेत. राईट, सो चलो a प्लस h किती असतो आपला, आपला असतो x इज इक्वल टू a प्लस h. x किती तुमच्याकडं 2.1. मग a किती येणार, 2 घ्यावा लागेल, h घ्यावा लागेल 0.1. म्हणजेच काय झाला, a इज इक्वल टू 2 and h इज इक्वल टू 0.1. राईट, okay, so next part, values f of a means f of 2. मग f of 2 किती येणार, फ्रॉम इक्वेशन नंबर 1 e⁻2 आणि e⁻2 तुम्हाला दिलेला आहे. इथून आपण घेतोय f of a ची व्हॅल्यू 2, x च्या ठिकाणी 2 प्लेस केलाय. v² ऑलरेडी दिलाय त्यांनी क्वेश्चन मध्ये 389. राईट, सिमिलरली and f' of a तुम्हाला इथून मिळणार आहे. f' of a, put a is equal to 2 again. So f' of 2, it is also e⁻2. So 7.389. Both values are same because e⁻x derivative is same, e⁻x. Now last concept, last step, that is for formula. Now f of a plus h is equal to f of a plus h into f' of a. So f of a किती मिळालाय 7.389 प्लस h किती आहे 0.1 into f' of a 7.389. 7.389 प्लस 0.1 ने मल्टिप्लाय करायचं आहे 0.7389. त्याची ऍडिशन कंप्लीट करा आणि आन्सर किती येते ते बघा. याची ऍडिशन तुम्हाला करता येईल, मी लिहायची गरज नाहीये तिथं. ठीक आहे, या टाईपने सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. चलो विल मूव टू द नेक्स्ट कन्सेप्ट. ठीक आहे, सो नेक्स्ट पार्ट तुम्हाला बघायचं इथं आता. ठीक आहे, आता मी एवढंच लिहितो. रोल्स थेरम. सो रोल्स थेरम, सॉरी कोणता, रोल्स थेरम. सो रोल्स थेरम काय काय सांगतो, मी पहिल्याच लेक्चर मी तुम्हाला सांगितलेले ऍप्लिकेशन्स काय काय आहेत. त्यात रोल्स थेरम अँड मीन व्हॅल्यू थेरम हे 2 थेरम्स आपण बघितलेले होते. लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम. ठीक आहे, नुसतं मीन व्हॅल्यू थेरम म्हणलं तरी चालेल. रोल्स थेरम एक आहे आणि पुढचा आपल्याकडे कुठला असतो, मीन व्हॅल्यू थेरम, लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम किंवा म्हणतात LMVT असं वर्ड घेतलं तरी चालेल. ठीक आहे, सो एक एक पार्ट आपण बघूयात, याला मी नंतर घेतो. सो इट इज रोल्स थेरम. राईट, सो चलो स्टार्ट. आता यातल्या तुम्हाला एक्सक्लुझिव्ह जर बघितले तर काय ना काय तुम्हाला स्टेप्स दिलेले आहेत. त्याच्या स्टेप्स मी मुद्दाम बघून घेतोय की तुम्हाला ते नीट समजावेत. ठीक आहे, सो आपण काय म्हणूयात,
y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज फंक्शन. मी माझ्या कन्सेप्ट प्रमाणे ते सगळं करतोय, सेम टू सेम कॉपी करणार नाही. ठीक आहे. मग ह्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत किंवा ह्याचे काही कन्सेप्ट आहेत की ते पॅरामीटर सॅटिस्फाय झालेच पाहिजेत, कंडिशन सॅटिस्फाय झालेच पाहिजेत. मग कंडिशन्स तुमचे काय काय आहेत? कंडिशन्स, रोल्स थेरम ऍप्लिकेबल होण्यासाठी आपल्याकडे काय कंडिशन्स आहेत, ते कंडिशन जर सॅटिस्फाय झाले तरच रोल थेरम अप्लाय होतो. ठीक आहे. रोल्स थेरम आपण आता इथं आता बोलतोय. कंडिशन्स काय काय आहेत बघा. फर्स्ट कंडिशन, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस फॉर A to B, right? Second part, f of x is differentiable for A to B, and third value is f of A is equal to f of B. Three conditions must be satisfied, then and then only रोल्स थेरम इज ऍप्लिकेबल. म्हणजे याचं मिनिंग काय ते सगळं बघून घ्या. एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज असणार आहेत ए आणि बी, राईट. एक्सच्या ठिकाणी ए टाकायचा आहे, एक्सच्या ठिकाणी बी टाकायचं आहे. म्हणजे एक्सच्या ठिकाणी दोन व्हॅल्यूज टाकल्या तर तुम्हाला सेम आन्सर मिळते. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी सेम आहे. ए आणि बी एक्स एक्सिस वरचे दोन पॉइंट्स असणार आहेत. डायग्राम नीट बघून घ्या कशी ड्रॉ करतोय आपण. अजून जरा थोडं मी नीट करतो जरा. ठीक आहे. ठीक आहे. सपोज हा एक तुमचा फंक्शन आहे. फंक्शनचा आपण एक ग्राफ ड्रॉ केलाय. ठीक आहे. मी थोडस अजून नीट ड्रॉ करतो, अजून चांगल्या पद्धतीने समजावं यासाठी. ठीक आहे. हा फंक्शन मी मुद्दाम डार्क ड्रॉ केलाय, ते तुम्हाला नीट समजावं यासाठी. आता आपल्याला काय कन्सेप्ट आहे, एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी. आता ए आणि बी एक्स ऍक्सिस वरती तुम्हाला ए आणि बी असे पॉइंट्स घ्यायचे ज्याचा एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी या व्हॅल्यू तुमच्या सेम आल्या पाहिजेत, राईट. कुठे घेऊ शकतो आपण पॉइंट्स ते बघा. कुठे घ्या तुम्ही ते. इथं घेऊयात आपण ए पॉइंट, इथं घेऊयात ए. ठीक आहे. सपोज हा पॉइंट तुमचा ए असेल आणि इथं पॉइंट तुम्हाला बी घ्यावा लागेल, पॅरलली बी. कन्सेप्ट काय, एफ ऑफ ए म्हणजे काय, एक्सच्या ठिकाणी मेन फंक्शन आहे वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स. वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स फंक्शन आहे. एक्सच्या ठिकाणी आपण ए प्लेस केलं. मग एफ ऑफ ए म्हणजे काय असतो, ही हाईट असते एफ ऑफ ए. एफ ऑफ ए म्हणजे ही हाईट. म्हणजे हा जो पॉइंट आहे ग्राफ वरती, हा जो पॉइंट आहे ग्राफ वरचा फंक्शन जो काही ग्राफ दिलेला आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट ए असणार आणि जो वाय कोऑर्डिनेट आहे तो तुमचा असतो एफ ऑफ ए. आता हा कन्सेप्ट बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दरवेळेला आपण बघितलाय. मग असाच एक्स ऍक्सिस वरचा अजून एक पॉइंट पाहिजे की ज्याचा वाय कोऑर्डिनेट सुद्धा सेमच आला पाहिजे. म्हणजे तुमचा एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी हा तुमचा सेम येऊ शकतो या प्रोसेसनी, राईट. थोडस तो तिकडे गेला माझा ड्रॉ करत करत. ठीक आहे. ते तिथं आहे असं समजा तुम्ही आता. ठीक आहे ना. ड्रॉ करत करत माझा मिस झालं ते जरा. ठीक आहे. हा तुमचा पॉइंट झाला बी. म्हणजे मिनिंग काय झालं तुमचा, हा एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी. म्हणजे आपण ग्राफवरचे असे दोन पॉइंट्स घेतलेले आहेत की ज्यांचा वाय कोऑर्डिनेट सेम आहे. सिम्प्लिफिकेशन, ग्राफवरचे फंक्शनवरचे आपण असे पॉइंट सिलेक्ट केलेले आहे की ज्यांचा एक्स कोऑर्डिनेट डिफरंट आहे पण वाय कोऑर्डिनेट ज्यांचा सेम असेल. म्हणजेच एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. मग असा जर ग्राफ असेल, पहिली गोष्ट परत तो ए टू बी हा जो ग्राफ दिलेला आहे तिथं तो सगळा कंटिन्युअस पाहिजे, कुठेही तो ब्रेक झालेला नको, डिसकंटिन्युअस नको आहे. दुसरी कंडिशन काय पाहिजे,
तर तिथं सगळीकडे डिफरन्शिएबल पाहिजे, राईट. तिथं कुठेही डिफरन्शिएबल नाही असं नको, म्हणजे तो कंटिन्युअस पाहिजे आणि स्मूथ कर पाहिजे. ठीक आहे. मग अशा प्लेसमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, आणि एफ ऑफ ए एफ ऑफ बी आपण सेम घेतला, दोन व्हॅल्यूज. देन देन रोल्स थेरम इज ऍप्लिकेबल, रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. हे कंडिशन सॅटिस्फाय झाले तर रोल्स थेरम तुमचा व्हेरीफाईड झाला. मग आता रोलचं काय म्हणणं आहे, देन वी कॅन से दॅट वी विल गेट मिनिमम वन व्हॅल्यू वेअर एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0. देन there will be minimum 1 point during interval 1 to b where f dash of x equal to 0. त्यांचे समजून घ्या, ए टू बी हे जे काय दोन पॉइंट आहेत त्याच्यामध्ये एक कमीत कमी एक पॉइंट तुम्हाला असा मिळेल की जिथं एफ डॅश ऑफ एक्स 0 असेल, राईट. तुम्ही काय समजून घ्या, म्हणजे आपण काय करू शकतो इथं बघून घ्या नीट. ठीक आहे. if C belongs to A to B, सपोज ए टू बी च्या मध्ये कुठेतरी एक पॉईंट सी घेतला आपण, इथं या केसमध्ये तुम्हाला इथं पॉईंट सी घ्यावा लागेल. म्हणजे याला जर तुम्ही ग्राफ वरती आलात तर तुम्ही काय सांगू शकता, एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0. ही आहे तुमची कंपल्सरी. कमीत कमी एक पॉईंट असा असेल की जिथं तुम्हाला डेरिव्हेटिव्हचा आन्सर 0 मिळेल. आता डेरिव्हेटिव्हचा आन्सर 0 म्हणजे काय, एफ डॅश ऑफ सी 0 म्हणजे काय, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय असतो, ऍप्लिकेशन नंबर 1 ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हटला. एफ डॅश ऑफ एक्स काय असतो, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे डीवाय बाय डी एक्स. डीवाय बाय डी एक्स म्हणजे काय असतो, स्लोप ऑफ टँजंट. म्हणजे याचं मिनिंग काय झालं तुमचं सेकंड फॉर्मॅट मधलं मिनिंग, की जर तुम्ही या पॉइंटला टँजंट ड्रॉ केली, इफ यू ड्रॉ टँजंट टू दिस पॉइंट, देन त्या टँजंटचा स्लोप 0 असणार आहे. मग एखाद्या पॉइंटचा स्लोप 0 असेल टँजंटचा, एखाद्या पॉइंटला टँजंटचा स्लोप जर 0 असेल, कुठल्याही लाईनचा स्लोप 0 म्हणजे काय, लाईनचा स्लोप 0 आहे म्हणजे लाईन हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे ती लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल. असे त्याचे वेगवेगळे मिनिंग्स झाले. म्हणजेच काय तुमचा मिळालं की एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी असा जर तुम्ही पॉईंट सिलेक्ट केले ग्राफ वरचे, तर त्याच्यामध्ये कमीत कमी असा एक पॉईंट असेल की जिथं तुम्ही टँजंट ड्रॉ केली तर ती टँजंट एक्स ऍक्सिसला पॅरलल असणार आहे. या सगळ्या कन्सेप्टचं त्याचं मिनिंग. आता याला तुम्ही 2-3 टाईप मध्ये मी तुम्हाला अजून एक्सप्लेन करून सांगतो की कसं त्याला बघतोय आपण. आता मी तुम्हाला फास्ट मध्ये सांगतो. बघा तुमचा पहिला ग्राफ फास्ट मी नाही सांगता येणार, नीट ड्रॉ करावा लागेल. ठीक आहे, त्याचे वेगवेगळे टाईप्स आपण बघूयात त्याचे. आणि आता आपण कुठला ग्राफ बघितला होता, आपण आता साधारण या टाईपचा ग्राफ बघितला होता, राईट. म्हणजे इथं तुमचा जर हा एक ग्राफ घेऊयात आपण, हा एक ग्राफ घेऊयात आपण आणि असा घेऊयात. ठीक आहे. तर कन्सेप्ट बघा, इथं मी घेतलं सपोज हे असे दोन पॉईंट सिलेक्ट केले, यांचा वाय कोऑर्डिनेट सेम आहे. हा तुमचा ए आला, हा पॉईंट आला तुमचा बी. या दोघांच्या मध्ये कमीत कमी आता तुम्ही टँजंट बघा, एक्स ऍक्सिसला पॅरलल टँजंट ड्रॉ करायची, तुम्हाला सिंपल वर्ड, तुम्हाला एक्स ऍक्सिसला पॅरलल टँजंट ड्रॉ करायची. मग ती कुठे येणार, ऑब्विसली तुमची टँजंट इथं येणार आहे, राईट. तुम्ही ते समजून घ्या, ते मी नीट का ड्रॉ केलेले आहे. तुमची टँजंट इट इज, हा तुमचा एक पॉइंट मिळाला एक्स ऍक्सिस वरचा सी, ऑब्विसली सी इज इन बिटवीन ए टू बी, म्हणजे रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. शॉर्ट डायग्राम मध्ये तुम्हाला एकदम क्लिअर समजलं असेल. ए टू बी च्या मध्ये फंक्शन कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे, एफ ऑफ एफ ऑफ बी सेम असेल तरच तुम्हाला मिनिमम एक पॉइंट असा मिळेल की वेअर डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0, राईट. आता सेकंड पार्ट बघा कसा येणार आहे.
सेकंड डायग्रामला काय काय ते बघा. आता इथे इकडे तुम्हाला इथं पॉईंट घेता येईल. हा पॉईंट झाला तुमचा ए. मग असा दुसरा पॉईंट बघा की जिथं तुमचं असं दुसरा पॉईंट घ्यायचा आहे ज्याचा वाय कोऑर्डिनेट सेम पाहिजे. म्हणजेच एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. यात पण तुम्ही एक लाईन ड्रॉ करू शकाल की जी एक्स एक्सिसला पॅरल असेल. वी कॅन ड्रॉ मिनिमम वन टँजंट विच इज पॅरल टू एक्स ऍक्सिस. ही तुमची एक्स ऍक्सिसला पॅरल टँजंट ड्रॉ झाली. हा जो तुमचा पॉईंट असणार आहे ऑब्विसली तो सगळ्यात हायेस्ट पॉईंट असेल. पहिल्या डायग्राममध्ये तो सगळ्यात लोएस्ट पॉईंट होता. हा तुमचा हायेस्ट पॉईंट आहे. म्हणजे असा तुम्हाला पॉईंट मिळतो फंक्शनवरती ग्राफवरती जिथे टँजंट स्लोप 0 आहे. टँजंटचा स्लोप 0 म्हणजे डीवाय बाय डीएक्स 0. डीवाय बाय डीएक्स म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स. एक्सच्या ठिकाणी सी प्लेस करायचा आहे म्हणजेच एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0. हा पण सी तुम्हाला ऑटोमॅटिक ए आणि बी च्या मध्येच मिळालाय इंटरवल मध्ये. राईट. सी बिलॉंग्स टू ए टू बी. राईट. आता थर्ड केस मध्ये तुम्ही आलात इथं ए आणि बी सिलेक्ट करा कुठे घ्यायचे तुम्हाला. सपोज मी इथं कुठेही घ्या. सपोज इथं घेऊयात आपण. ठीक आहे. हा घेऊयात आपण ए. राईट. मिळाल्यास पॅरल राईटला जर तुम्ही आलात मग इथे एखादा आपण बी घेऊ शकतो. या दोन्ही पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट सेम आहे. ठीक आहे. सो ए टू बी च्या मध्ये तो कंटिन्युअस आहे. ए टू बी च्या मध्ये तो डिफरन्शिएबल आहे. आता टँजंट ड्रॉ कशी करायचे बघा. मग तुम्ही जर इथं बघू शकलात तर इथं तुम्हाला टँजंट ड्रॉ करता येईल वेअर डीवाय बाय डीएक्स इज 0. बरोबर आहे का बघा. इथं पण तुम्हाला टँजंट ड्रॉ करता येईल डीवाय बाय डीएक्स 0 म्हणजे टँजंट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. इथे पण टँजंट पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे. इथे वर पण तुम्ही टँजंट पॅरलल टू एक्स ऍक्सिस काढू शकता. म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे कमीत कमी एक पॉईंट असा मिळेल. मॅक्सिमम तुम्हाला किती पॉईंट मिळू शकतील त्या ग्राफ वरती डिपेंड. इथं पॉईंट असेल इथं तुम्ही खाली आलात त्याला आपल्याला C1 म्हणावं लागेल. हा जो पुढचा पॉईंट आहे इथून त्याला जो तुम्ही खाली घेऊन आलात हा तुमचा C2 असेल. हा पॉईंट असेल इथून खाली आलात हा C3 असेल. इथं अजून एक पॉईंट मिळतो तुम्हाला इथून तुम्ही त्याला खाली आलात तो C4 आले. म्हणजे हे सगळे पॉईंट्स ए आणि बी च्या मध्ये असणार आहेत. राईट. सो मिनिमम एक पॉईंट तरी कंपल्सरी मिळणारच. मॅक्सिमम तुम्हाला किती पॉईंट्स मिळू शकतात पण मिनिमम वन पॉईंट इज कंपल्सरी. इट इज रोल्स थेरम. क्लिअर आहे का. बऱ्यापैकी तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल. पॉज करा नीट. मगाचा जो हा कन्सेप्ट आहे हा सगळा नीट लिहून घ्या त्याचे कन्सेप्ट आणि देन त्याचे वेगवेगळे ऍप्लिकेशन कसे कसे आपण त्याचे ऍप्लिकेशन ड्रॉ केलेले आहेत. मिनिमम वन पॉईंट असं का मी लिहिलेलं आहे त्याचं तुम्हाला क्लॅरिफिकेशन मिळालं असेल. देन वी विल मूव्ह टू द मीन व्हॅल्यू थेरम. मीन वाईल तुम्ही ते बाकीचं लिहून घ्या पटापट. ठीक आहे. सो LMVT मला सर्कल देतो म्हणजे तुम्हाला काय वेगळं वाटायला नको. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अवर फंक्शन. राईट. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज फंक्शन. राईट. आता याचे कंडिशन्स काय काय आहेत. मीन व्हॅल्यू थेरमचे लॅर्गेन्स मीन व्हॅल्यू थेरम. फर्स्ट कंडिशन ही दोन्हीकडे सेमच आहे. एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस फॉर a to b. Right. Second one, f of x is differentiable for a to b. Right. Then याला दोनच कंडिशन्स आहेत. दोन्हीकडच्या पहिल्या दोन कंडिशन सेम आहेत. रोल्स थेरमला एक कंडिशन फक्त ऍडिशनल आहे. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी पाहिजे. पॉईंट सिलेक्ट करताना हे त्याला कंडिशन आहे की असे पॉईंट सिलेक्ट करायचे ज्यांचा वाय कोऑर्डिनेट सेम पाहिजे. लॅर्गेन्स मीन व्हॅल्यू थेरम LMVT ला काही कंडिशन नाही. कुठलेही दोन रॅन्डम पॉईंट तुम्ही सिलेक्ट करा. मग त्याचं म्हणणं वेगळं आहे. त्याचं म्हणणं वेगळं काय आहे. देअर विल बी minimum one point C where f dash of C is equal to f of B minus f of A
अपॉन बी मायनस ए याचं म्हणणं आहे. रोल्स थेरमचं काय म्हणणं होतं? रोल्स थेरमचं म्हणणं होतं की एफ डॅश ऑफ सी 0 पाहिजे. त्याचं म्हणणं थोडंसं कमी होतं. त्यांची कंडिशन एक जास्त होती की मला हे असंच पाहिजे. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बीच पाहिजे. पण मीन व्हॅल्यू थेरमचं काय म्हणणं आहे? लार्गेन्सचं काय म्हणणं आहे? तुम्ही कुठलेही रॅन्डम पॉईंट घ्या, ए कुठेही घ्या, बी कुठेही घ्या. फक्त त्याची कंडिशन काय आहे की तुम्हाला मिनिमम एक पॉईंट तरी असा मिळेल की जिथं एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू तुम्हाला ही मिळेल. एफ डॅश ऑफ सी म्हणजे सेमच कन्सेप्ट आहे. त्या पॉइंटला असलेल्या टँजंटचा स्लोप. त्या पॉइंटला असलेल्या टँजंटचा स्लोप तुमचा किती असणार आहे? एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. आता हे सगळं काय आहे? डायग्राम बघितली की तुम्हाला इझिली समजून जाईल. फार काय डिफिकल्ट टास्क नाहीये. आता आपल्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे डायग्राम तुम्ही कशीही ड्रॉ करू शकता. थोडंसं आता मी असा घेतो. ओके. आता ए पॉईंट कुठेही घ्या, बी पॉईंट कुठेही घ्या. मग इथं घेऊयात आपण ए पॉईंट. थोडासा थिकनेस त्याचा जास्त आलाय. बी पॉईंट आपण इथं घेऊयात. ठीक आहे, तो दिसावा म्हणून आपण तो मोठा केलाय. ओके. ए अँड बी. आता दोघांचे वाय कोऑर्डिनेट सेम पाहिजेत अशी कंडिशन नाहीये. तुम्ही ए पॉईंट कुठेही घ्या, बी पॉईंट तुम्ही कुठेही घ्या. हा पॉईंट झाला बी. राईट. म्हणजे ए आणि बी मिळाला. एफ डॅश ऑफ सी ची जी व्हॅल्यू आहे राईट साईडला इथे कंडिशन द्यायची राहिली. ऍज सी इज इन बिटवीन ए टू बी, जो मगाचा आहे तोच. ए आणि बीच्या मध्ये एक कमीत कमी एक पॉईंट सी तुम्हाला असा मिळेल की जिथं टँजंटचा स्लोप ही राईट साईडची व्हॅल्यू पाहिजे. मग आता ते काय काय आहेत बघा. आता या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट काय असेल? या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट असणार आहे एफ ऑफ ए. या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट तुमचा जवळपास इथं येणार. या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट तो असणार तुमचा एफ ऑफ बी. राईट. याला म्हणूयात आपण पॉईंट ए. हा तुमचा पॉईंट ए असणार आहे. ठीक आहे. हा तुमचा असणार आहे पॉईंट बी, कॅपिटल बी. राईट. आता यांचं काय म्हणणं आहे? आता मला ही व्हॅल्यू सांगा, जी राईट साईडची व्हॅल्यू आहे कुठली? ही समोर तुम्हाला समोर दिसते ही जी व्हॅल्यू आहे एफ ऑफ बी मायनस एफ, ही जी व्हॅल्यू आहे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ठीक आहे. ही कुठली व्हॅल्यू येणार आहे? एफ ऑफ बी म्हणजे काय? पॉईंट बी चा वाय कोऑर्डिनेट आहे. एफ ऑफ ए म्हणजे काय? पॉईंट ए चा वाय कोऑर्डिनेट आहे. मला तुम्ही असं लिहू शकता y2 मायनस y1. पॉईंट बी चा वाय कोऑर्डिनेट, पॉईंट ए चा वाय कोऑर्डिनेट, कॅपिटल ए बी. डिनॉमिनेटर काय आहे? स्मॉल बी म्हणजे काय आहे? कॅपिटल बी चा एक्स कोऑर्डिनेट, म्हणजे हा x2 आहे. आणि ए म्हणजे काय आहे? कॅपिटल ए पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे x2 मायनस x1. राईट साइड जी आहे आपल्या फॉर्म्युल्यामधली किंवा थेरम मधली ती कशी मिळाली तुम्हाला? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मग हा तुमचा हा काय असणार आहे? हा तुमचा असणार आहे स्लोप ऑफ ए बी असणार आहे. स्ट्रेट लाईन चॅप्टर, कुठल्याही लाईनचा स्लोप काढायचा असेल तर 2 पॉईंट दिलेले असतात x1 y1 x2 y2. मग त्या लाईनचा स्लोप असतो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. म्हणजे ए बी या लाईनचा तुम्हाला स्लोप पाहिजे असेल, राईट. या ए बी लाईनचा जर तुम्हाला स्लोप पाहिजे असेल, या ए बी लाईनचा स्लोप किती असणार तुमचा? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हा झाला तुमच्या ए बी या लाईनचा स्लोप. राईट. मग त्याला आपण काय म्हणूयात? म्हणजे हा स्लोप तुमचा आता काय पाहिजे? ही व्हॅल्यू तुम्हाला मॅच करायची या एफ डॅश ऑफ सी बरोबर. एफ डॅश ऑफ सी म्हणजे काय? कमीत कमी एफ डॅश ऑफ सी म्हणजे काय? सी पॉइंटला आपण टँजंट ड्रॉ करतो. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय? dy बाय dx, स्लोप ऑफ टँजंट ऍट पॉइंट सी. तुमचा कमीत कमी असा एक टँजंट मिळेल. बरं, आता सी पॉइंटला जी तुम्ही टँजंट ड्रॉ करणार आहे त्या टँजंटचा स्लोप किती आला? स्लोप ऑफ ए बी एवढा आला. स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू स्लोप ऑफ ए बी. कन्सेप्ट समजून घ्या. स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू स्लोप ऑफ ए बी. आणि दोन लाईनचा जर स्लोप सेम असेल तर त्या दोन लाईन एकमेकांना पॅरलल असतील. या सगळ्यांचं कन्फर्मेशन काय झालं की तुम्हाला कमीत कमी अशी एक टँजंट मिळेल की जी ए बी लाईनला पॅरलल असेल. वी कॅन ड्रॉ मिनिमम वन टँजंट विच इज पॅरलल टू लाईन ए बी. एफ डॅश ऑफ सी म्हणजे काय? टँजंट, टँजंटचा स्लोप. आणि राईट साइड म्हणजे काय? तुमचा स्लोप ऑफ ए बी आहे.
दोन लाईनचा स्लोप सेम असेल तर दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल असतात. इट मीन्स आपण कमीत कमी एक अशी टँजंट ड्रॉ करू शकतो की जी AB लाईनला पॅरलल असेल. ए आणि बी तुम्ही कुठेही पॉइंट घ्या. देयर इज नो रेस्ट्रिक्शन्स. टेक A and B points anywhere on diagram. We can draw minimum one tangent which is parallel to line or segment AB. आता बघा कसा येणार तुमचा या AB ला पॅरलल जर तुम्ही ड्रॉ करायला गेला तर माझ्या मते तुम्हाला ही अशी लाईन ड्रॉ करता येईल. ही जी टँजंट आहे या AB ला पॅरलल आहे. थोडंसं तो वर गेलाय माझा, पण ते समजून घ्या. मी जरा अजून नीट करतो. ठीक आहे, आता हे बऱ्यापैकी क्लिअर झालं. हे जे मी ड्रॉ केलेलं आहे ते तुम्हाला ऑब्व्हियसली दिसतंय. ही तुमची आहे टँजंट. हा जरा पॉइंट या साईडचा पॉइंट आहे, तो एक्झॅक्ट वरचा पॉइंट नाहीये. म्हणजे इथं तुमचा डीवाय बाय डीएक्स 0 नाहीये. ही टँजंट एक्स ऍक्सिसला पॅरलल नाहीये. ही टँजंट AB या लाईनला पॅरलल आहे. या पॉइंटला आपण घेणार C. तुम्हाला C पॉइंट जो मिळाला तो A आणि B च्या मध्ये मिळालाय. ठीक आहे, होय झालं या कन्सेप्टचं मीनिंग. समजून घ्या काय काय केलेलं आपण त्याला सगळं. हे दोन कन्सेप्ट तुम्हाला समजतील. आता मगासारखंच मी तुम्हाला ड्रॉ करून घेतो. तर व्हिडिओ पॉज करा. पॉज सांगितले म्हणजे पॉज करा, मग पुढचं माझं ऐका काय सांगायचं. व्हिडिओ पॉज करा, हे लिहून घ्या. केला ना पॉज? ठीक आहे. आता पॉज काढला असेल तुम्ही, आता पुढचं लिहून घ्या, म्हणजे मी तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगणार आहे. याच टाईपचे मगासारखेच वेगवेगळे फॉर्मॅट. कसे फॉर्मॅट असणार आहेत LMVT साठीचे डिफरंट. तसं करू. एखादा असं टाइम काढूयात आपण, एखादा असं काढूयात, आणि एखादा असेल तो मग असा काढूयात आपण, वर खाली वर खाली. ठीक आहे, आता पॉइंट सिलेक्ट करा. सपोज हा पॉइंट तुमचा A असेल, हा पॉइंट तुमचा B असेल, वरचा पॉइंट. राईट. म्हणजे याचं मिनिंग काय आहे, तर तुम्ही कॅपिटल A पॉइंट, कॅपिटल B पॉइंट, म्हणजे वी कॅन ड्रॉ मिनिमम वन टँजंट. पॉइंट सिलेक्ट करूया सगळीकडे आपण. इथं समजा आपण इथं A पॉइंट घेऊयात, इथं B पॉइंट घेऊयात थोडंसं खालच्या साईडला. या ठिकाणी आपण इथं A पॉइंट घेऊयात. कुठेही घ्या, लेफ्टला घ्या, राईटला घ्या, आणि इथं आपण B पॉइंट घेऊयात. ठीक आहे. सो याचं मिनिंग काय सगळ्यांचे, capital A, capital B, capital A and capital B. So what is LMVT? By LMVT we can say that we can draw minimum one tangent parallel to line AB. आता लाईन AB आधी ड्रॉ करा. ही आहे तुमची AB लाईन, ही आहे तुमची AB लाईन, ही आहे तुमची AB लाईन. सो ही जी काय AB लाईन आहे म्हणजेच f ऑफ B मायनस f ऑफ A अपॉन B मायनस A, हा तुमचा असतो AB लाईनचा स्लोप. मग तो सेम स्लोप पॅरलल घेऊन तुम्ही एक टँजंट ड्रॉ करू शकता, असं त्याचं मिनिंग आहे. मग ती लाईन तुमची कशी येणार आहे आता, मग याला पॅरलल तुम्ही आय थिंक इथं ड्रॉ करू शकाल या टाईप प्रमाणे. राईट. या AB ला पॅरलल तुम्ही इथनं ड्रॉ करू शकता, बरोबर आहे का बघा. आणि या AB ला पॅरलल तुम्ही इथं ड्रॉ करू शकाल लाईन. यालाच पॅरलल तुम्ही इथेही ड्रॉ करू शकाल. यालाच पॅरलल तुम्ही लाईन इथेही ड्रॉ करू शकाल. ठीक आहे, म्हणजे तिसऱ्या डायग्राम मध्ये तुम्हाला मोर दॅन वन पॉइंट्स मिळत आहेत. फर्स्ट आणि सेकंड डायग्राम मध्ये तुम्हाला कमीत कमी तुम्हाला सेम पॅटर्न मध्ये. इथं जर तुम्ही आलात पहिल्या डायग्रामला तर तुम्हाला इथं जो पॉइंट मिळालेला आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट C असेल. C इज इन बिटवीन A to B. A to B च्या मध्ये कमीत कमी तुम्हाला एक पॉइंट असा मिळेल की जिथं टँजंटचा स्लोप हा AB या लाईनच्या स्लोपचा सेम असेल. राईट. आपण तुमचा C झाला. C इज इन बिटवीन A to B. इथं आपल्याला AB ला पॅरलल बऱ्याच टँजन्स मिळाल्या, T1, T2, T3, 3 टँजन्स आपल्याला मिळालेले आहेत. हा पॉईंट तुम्हाला C1 घ्यावा लागेल. हा जो पॉईंट आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट तुम्हाला C2 घ्यावा लागेल. हा जो पॉईंट आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट तुम्हाला मिळणार आहे C3.
So minimum one point is there where slope of tangent is equal to slope of line AB. म्हणजेच काय झालं तुमचं, इथे मी लिहितो पाहिजे खाली या सगळ्याचं मिनिंग काय आहे. Slope of tangent is equal to slope of line or segment AB. टँजंटचा स्लोप तुमचा काय असतो, dy बाय dx. dy dx म्हणजे काय असतो, f डॅश ऑफ x. आणि x च्या ठिकाणी आपण पर्टिक्युलर पॉइंट टाकतो, राईट. dy बाय dx म्हणजेच f डॅश ऑफ x आणि x च्या ठिकाणी c प्लेस करायचा आपल्याला, त्या पॉइंटचा टँजंट. या टँजंटचा स्लोप काय झाला, आता AB चा स्लोप किती असणार आहे, तो तुमचा असणार आहे y2 मायनस y1 आणि अपॉन x2 मायनस x1. हा जो डायग्राम आहे, जो सॉरी लास्टचा जो फॉर्म्युला आहे, हा तुमचा महत्वाचा आहे. बाकी तुमचं रेग्युलर वर्किंग आहे. ठीक आहे. आपण आता पॉज करा, हे सगळं नीट ड्रॉ करा, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट समजून घेईल की दोघांचं म्हणणं काय आहे. सॉल्व्ह करत करत आपल्याला डायग्राम ड्रॉ करायच्या नाहीये, पण कन्सेप्ट तुम्हाला कळला पाहिजे की नक्की त्यांचं काय म्हणणं आहे. थेरॉटिकल पेक्षा डायग्राम जर प्रॉपर ड्रॉ केली तर तुम्हाला त्याचं मिनिंग इझिली समजेल. म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा जो पहिला पार्ट होता स्लोप ऑफ टँजंट, तो कन्सेप्ट इथं आपण लावलेला आहे दोन कंडिशन साठी. ठीक आहे. चलो यातले काही क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आपण, म्हणजे आयडिया येईल की काय काय आपल्याला करायचं आहे. एक्सरसाइज 2.3 क्वेश्चन नंबर 1 पहिला स्टार्टच करावा लागेल. क्वेश्चन नीट रीड घ्या. मगाच्या डायग्राम तुम्ही ड्रॉ केले असतील, नसेल तर पॉज करून तयारी करून घ्या, मग पुढचं सॉल्व्ह करायला घ्या. टेक्स्टबुक तुमच्या समोर असेल. चेक द व्हॅलिडिटी ऑफ रोल्स थेरम. पहिला जो क्वेश्चन आहे त्यात रोल्स थेरम फक्त चेक करायचा आहे, तो व्हॅलिड आहे का नाहीये. म्हणजे फक्त कंडिशन्स ज्या असतात आपल्या रोल्स थेरमला 3 कंडिशन्स आहेत, एलएमईटीला 2 कंडिशन्स आहेत. कंडिशन फक्त चेक करायचं आहे, त्याच्या पुढे काही करायचं नाही. क्वेश्चन 1 मध्ये. क्वेश्चन 2 मध्ये पुढे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे प्रॉपर फॉर्म्युला यूज करून, राईट. क्वेश्चन 3 पण तसाच आहे, क्वेश्चन 4 पण तसाच आहे. ठीक आहे. चलो पहिला आपल्याला काय दिलेलं आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 वेअर एक्स इज बिलॉंग्स टू 1 2 3. f of x equal to x square minus 4x plus 3 in between x is equal to 1 2 3. रोल्स थेरमचे मीनिंग काय आहे, पहिला तो कंटिन्युअस पाहिजे, दुसरा तो डिफरन्शिएबल पाहिजे, आणि तिसरा पार्ट f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ b पाहिजे, राईट. पहिल्या क्वेश्चन आपण नीट लिहूयात. f of x equal to x square minus 4x plus 3 and x belongs to 1 2 3. इथे तुम्ही काय लिहू शकता, so that a is equal to 1 and b is equal to 3. आणि जो इंटरवल असतो तो आपला a to b असतो. मग a is equal to 1 झाला, b is equal to 3 झाला आपला तयार. इथे काय करायचं आपल्याला, नाव लिहू शकता तुम्ही f of x is continuous. काय प्रॉब्लेम नाहीये. f of x is continuous function for 1 2 3. कंटिन्युअस का आहे, कारण हा तुमचा पॉलिनॉमियल आहे, पॉलिनॉमियल फंक्शन, राईट. एफ ऑफ एक्स हा पॉलिनॉमियल फंक्शन आहे. पॉलिनॉमियल म्हणजे एक्सच्या पॉवर मधला, एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब, एक्स रेस टू 4. आता डिसकंटिन्युअस कधी फंक्शन असतो, तुम्ही कंटिन्युटी मध्ये बघितलेलं आहे. फंक्शन डिसकंटिन्युअस कधी असतो, ज्या ठिकाणी एक्सचा आन्सर तुमचं इन्फिनिटी जातं किंवा डिनॉमिनेटर येतो. डिनॉमिनेटर 0 झाला तर फंक्शन होतो डिसकंटिन्युअस. इथे डिनॉमिनेटरच नाहीये, म्हणजे हा फंक्शन डिसकंटिन्युअस राहणार नाही, हा कंपल्सरी कंटिन्युअस राहणार आहे. म्हणजे एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस फंक्शन. डिफरन्शिएबल आहे का, डेरिव्हेटिव्ह घेऊन बघा. डेरिव्हेटिव्हचा आन्सर किती येणार, 2x मायनस 4. 2x मायनस 4 हा सुद्धा तुमचा तसाच झाला, क्लिअर कट. त्याला पण काय प्रॉब्लेम नाहीये. इथं आपण वरती लिहू शकतो. पहिला क्वेश्चन मग नीट लिहूया. नाउ एफ ऑफ एक्स इज polynomial function so that f of x is continuous and differentiable. फार याच्यात काय फार मागं लागत बसायचं नाही, लिहून टाकायचं डिफरन्शिएबल फॉर 1 2 3, राईट. आता पुढे काय येणार बघा. मग आता एफ ऑफ आणि एफ ऑफ पी चेक करायचं आहे. मग आता चेक करा.
नाव एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 1, राईट. म्हणजे जो एफ ऑफ एक्स जो आपण इथं एफ ऑफ एक्स घेतलेला आहे त्यात एक्सच्या ठिकाणी 1 प्लेस करायचा आहे. म्हणजे 1 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 प्लस 3, राईट. आणि एफ ऑफ बी किती येणार याला अजून तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. एफ ऑफ बी किती येणार त्यात एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी बी ची व्हॅल्यू प्लेस करायची आहे तुम्हाला 3. म्हणजे 3 स्क्वेअर मायनस 4 इंटू 3 प्लस 3. पहिला किती होते बघा 1 minus 4 plus 3 that is equal to I think हा 0 येतोय. हा बघावा लागेल काय येतोय 9 minus 12 plus 3 9 12 minus 12 0. म्हणजे आपल्याला काय मिळालं एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. तुम्ही खाली काय लिहू शकता पहिला नंबर 1 टाका या स्टेटमेंटला 1 टाकायचं आपण की तो कंटिन्युअस आहे डिफरन्शिएबल आहे. हे झालं तुमचा सेकंड स्टेटमेंट. आपण काय लिहू शकतो फ्रॉम 1 and 2 रोल्स थेरम इज सॅटिस्फाईड, राईट. रोल्स थेरम इज सॅटिस्फाईड एवढंच विचारलेलं आहे याच्यात की तो किंवा व्हॅलिड रोल्स थेरम इज व्हॅलिड असं लिहू शकता तुम्ही. ठीक आहे अँड व्हॅलिड. ठीक आहे रोल्स थेरम इज सॅटिस्फाईड अँड व्हॅलिड. तो व्हॅलिड आहे सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या आहेत. पुढं काही विचारलेलं नाही आपल्याला. जर तो तुम्हाला क्रॉस चेक करा सांगितलं तर आपण काय करतो एफ डॅश ऑफ सी 0 करतो. एफ डॅश ऑफ सी 0 म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढायचा इक्वल टू 0 दाखवायचं. 0 दाखवलं की ती जी व्हॅल्यू असेल ती तुमची 1 आणि 3 च्या कुठेतरी मध्ये आली पाहिजे, राईट. आता विचारलेलं नाहीये तरी पण सॉल्व्ह करायचं झालं तर कसं होणार तो बघा क्वेश्चन. इथनं पुढचा कन्सेप्ट नाव फॉर रोल्स थेरम एफ डॅश ऑफ सी शुड बी इक्वल टू 0. आता एफ ऑफ एक्स वरून एफ डॅश ऑफ एक्स काढा. मग एफ ऑफ एक्स किती आपल्याकडे आत्ताचाच क्वेश्चन एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3. ठीक आहे आता एफ डॅश ऑफ एक्स काढा डेरिव्हेटिव्ह. मग डेरिव्हेटिव्ह किती येणार एफ डॅश ऑफ एक्स 2x मायनस 4, राईट. नाव मग एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0 दाखवायचं आहे. मग एफ डॅश ऑफ सी किती येणार एक्सच्या ठिकाणी सी प्लेस करा. 2c minus 4 is equal to 0. 2c is equal to किती मिळाला 4 मिळाला. c किती मिळाला तुम्हाला 2, राईट. and where 2 is in between 1 2 3. तुम्ही लास्ट स्टेटमेंट दाखवू शकता रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. बघा एवढा सोपा क्वेश्चन आहे. या आत्ताच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एवढंच विचारलेलं आहे. हे 1 किंवा 2 मार्कचा पार्ट झाला, 1च मार्कचा पार्ट झाला हा. पण एवढं काय सोपं विचारणार नाहीत की फक्त व्हॅलिड आहे का नाही चेक करा. क्वेश्चन तुम्हाला हाच विचारणार आहे. फायनल स्टेप पर्यंत जायचंय तुम्हाला. फायनल स्टेप पर्यंत काय करायचंय एफ डॅश ऑफ सी तुमचा 0 आला पाहिजे आणि तो सी आहे तो ए आणि बी च्या मध्ये आला पाहिजे. कुठेही मध्ये एक्झॅक्टली मध्ये असं नाही पण मिनिमम 1 पॉईंट तुम्हाला असा मिळाला पाहिजे ज्याचा डेरिव्हेटिव्हचा आन्सर 0 असेल आणि तो ए आणि बी च्या कुठेतरी मध्ये असेल. ही झाली तरी सॉल्व्ह करायची प्रोसेस. म्हणजे एफ ऑफ एक्स काढायचा आहे आणि एफ डॅश ऑफ सी 0 दाखवायचा आहे. एवढा क्लिअर कट. याचा एंट्रन्सला क्वेश्चन आला तर पहिलं 2 चेक करत बसायची पण गरज नाहीये. डायरेक्ट एफ डॅश ऑफ एक्स काढायचा 0 दाखवायचा त्यातनं तुम्हाला सी ची व्हॅल्यू मिळून गेली. 1 स्ट्रोक सीईटीला क्वेश्चन येऊन जातो. फार काय डिफिकल्ट टास्क नाहीये, राईट. नीट बघून घ्या कसं केलेलं आहे. हा पार्ट आला या क्वेश्चनचा सध्याचा तरी आन्सर. पुढचं पण लिहून घ्या कारण या टाईपनी सुद्धा तुम्हाला तिथं विचारलं जाणार आहे. ठीक आहे त्यातला 4th बघूया आपण. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू sin x minus cos x plus 3 or x is in between 0 to 2 pi, right. इथं काय झालं इथं आपलं f of x is equal to sin x minus cos x plus 3 and x is in between 0 to 2 pi. म्हणजेच a मिळाला 0 तुम्हाला and b is 2 pi.
A and B is interval. We can say that domain म्हणजे तेवढाच x बद्दल आपल्याला विचार करायचा आहे. मग नाव आता बघा काय काय येणार आहे सेम कन्सेप्ट. आता इट इज ट्रिग्नोमेट्री फंक्शन साइन एक्स आणि कॉस एक्स हे दोन्ही कंटिन्युअस आहेत आणि डिफरन्शिएबल आहेत. ते कुठे ब्रेक होत नाहीत, राईट? as sin x and cos x are continuous and differentiable functions, f of x is also continuous and differentiable function. sin x cos x ची ऍडिशन आहे त्यात फक्त 3 ऍड केलाय म्हणजे तो कंटिन्युअस पण झाला डिफरन्शिएबल झाला. म्हणजे पहिली कंडिशन म्हणजे पहिल्या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाले. नाऊ आता एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी चेक करा. एफ ऑफ ए किती येतोय बघा. एफ ऑफ ए मीन्स एफ ऑफ 0 म्हणजे साइन 0 मायनस कॉस 0 प्लस 3. साइन 0 0 कॉस 0 1 प्लस 3 सो इट विल बी 2. आता एफ ऑफ बी चेक करा. बी किती तुमचा 2 पाय. आता 0 आणि 2 पाय अँगल सेमच असतो. 0 म्हणजे 360 डिग्री म्हणजे लिहायला अँगल जरी 2 पाय आला तरी कॅल्क्युलेशन तुमचे सेमच येणार आहेत. हा 0च येणार, हा -1च येणार, 3 येणार म्हणजे 2च झाला. म्हणजे तुमचं काय झालं इथं एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. लास्ट स्टेटमेंट हा तुमचा ऍक्च्युअली झाला 3. लास्ट स्टेटमेंट तुमचं काय झालं सो दॅट रोल्स theorem is काय घेतलं माझ्या पण स्टेटमेंट. Rolle's theorem is satisfied and validate. Okay, Rolle's theorem is satisfied. सगळ्या कंडिशन सॅटिस्फाईड झालेल्या आहेत, राईट? आपण व्हॅलिडिटी चेक केली रोल्स थिअरमची. हा 1 मार्कचा क्वेश्चन आहे. बेसिक्स 3 कंडिशन तुम्हाला क्रॉस चेक करायला. याचा पुढचा पाठ आपण सॉल्व्ह करणार आहे की जो याच्यात विचारलेला नाही. माझ्या इथनं पुढे काय येणार तुमचा नाव. आज क्वेश्चन जर रेग्युलर मध्ये आला तर तो पूर्ण सॉल्व्ह करावा लागणार तुम्हाला. व्हेरीफाय साठी आला तर की व्हेरीफाय रोल्स थिअरम असं सांगितलं तर व्हेरीफाय मध्ये मग तुम्हाला हा पुढचा पार्ट पण करावा लागणार आहे. नाव आपण काय दिलं मग अशी फॉर रोल्स थिअरम. फॉर रोल्स थिअरम f dash of c must be equal to 0, राईट? माझे f dash of x करा. एफ ऑफ एक्स किती आहे बघा. त्याच्यावरून एफ डॅश ऑफ एक्स काढा. एफ ऑफ एक्स किती आपल्याकडं साइन एक्स मायनस कॉस एक्स प्लस 3. एफ डॅश ऑफ एक्स किती येणार साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स मायनस कॉस एक्स मायनस मायनस प्लस इथं साइन एक्स येणार आणि प्लस 0 येणार, राईट? लगेच एफ डॅश ऑफ सी पण लिहून टाका इथं. एफ डॅश ऑफ सी किती येणार तुमचा कॉस सी प्लस साइन सी. एच f dash of c must be equal to 0, right? f dash of c आपल्याला 0 पाहिजे. f dash of c किती आले आपल्याकडं cos c प्लस sin c. हा 0 झाला तुम्हाला. त्यामुळे तुम्ही असं लिहू शकता sin c इज इक्वल टू मायनस cos c किंवा sin c अपॉन cos c इज इक्वल टू -1. वी गॉट tan c इज इक्वल टू -1. आता तुमचा ट्रिग्नोमेट्री मधला क्वेश्चन तयार झाला. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन tan थिटा इज इक्वल टू 1 किंवा tan x इज इक्वल टू -1. फाइंड प्रिन्सिपल व्हॅल्यूज, फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन. कारण तुमचा ड्युरेशन आहे 0 to 2 पाय, राईट? मला आपण सॉल्व्ह कसं कसं करतो याला 2 पार्ट मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. tan c इज इक्वल टू -1 कसं करताय बघा. tan c इज इक्वल टू -1. tan c is equal to minus tan pi by 4, right? 1 असतो tan 45 डिग्री. tan c is equal to आता tan थिटा निगेटिव्ह कुठं असतो सेकंड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटचा अँगल कसा घेतो आपण पाय मायनस समथिंग. पाय मायनस थिटा सेकंड क्वाड्रंट मध्ये जातो, राईट? थिटा इथे किती आला पाहिजे ऑब्विसली पाय बाय 4 येणार. tan पाय मायनस थिटा असतो मायनस tan थिटा. रिव्हर्स फॉर्म्युला आपण त्याला घेतला. दोन्हीकडचा tan कॅन्सल. c इज इक्वल टू पाय मायनस पाय बाय 4 म्हणजे c इज इक्वल टू तुम्हाला किती मिळाला 3 पाय बाय 4 म्हणजेच 135 डिग्री.
समजून घ्या कसं सॉल्व्ह केलेलं आहे. तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री झालेलं आहे, गजानन सरांनी घेतलेलं असेल. ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन मध्ये फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन्स. आपण टॅन थिटा इज इक्वल टू -1 चा प्रिन्सिपल सोल्युशन्स फाइंड करतोय. सेकंड पार्ट काय येणार त्याचा? टॅन सी इज इक्वल टू -1. टॅन सी इज इक्वल टू आता फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटला निगेटिव्ह असतो. फोर्थ क्वाड्रंटचा अँगल काय असतो? 2 पाय. 2 पाय मायनस थिटा. थिटाचा तुमचा π/4 फिक्सच आहे. याला तो लिहायचा राहिला एक स्टेप मधला. tan c is equal to minus tan π/4, right? Tan c is equal to tan of 2 pi minus π/4. c is equal to tan cancel आहे 2 pi minus π/4. c is equal to किती मिळाला आपल्याला? 8 minus 1, so 7 π/4, right? म्हणजेच आपण so 3 π/4 and 7 π/4 both belongs to 0 to 2 pi. No problem. लास्ट स्टेटमेंट जिथे तुम्ही कंप्लीट करून टाका तुमच्या हिशोबाने. सो दॅट रोल्स थेरम इज व्हेरीफाईड, राईट? रोल्स थेरम व्हेरीफाईड झालेला आहे. आपल्याला दिलेल्या इंटरव्हल मध्ये 2 पॉइंट सध्या मिळालेले आहेत की जिथं एफ डॅश ऑफ सी तुमचा 0 असेल. या टाईपने तुम्हाला रोल्स थेरमचा कुठलाही क्वेश्चन आला तर हीच सगळी प्रोसेस फॉलो करायची. एंट्रन्सला क्वेश्चन आला तर तुम्हाला हे सी च्या व्हॅल्यूज काढायच्या असतात की डेरिव्हेटिव्हचा आन्सर 0 कुठं आहे, राईट? आता रोल्स थेरमच्या मध्ये क्वेश्चन जरा फास्ट करूयात. क्वेश्चन 2 बघा काय दिलेलं आहे. फॉर गिव्हन इंटरवल a to b satisfy Rolle's theorem, f of x is given x raised to 4 plus x square minus 2 and a is equal to -1. Find value of b. क्लिअर कट आहे. f of x दिलेला आहे x raised to 4 plus x square minus 2. We know f of a is equal to f of b. एफ ऑफ आणि एफ ऑफ बी सेम असतात हे आपल्याला माहिती आहे रोल्स थेरम मध्ये, कारण त्याने सांगितले रोल्स थेरम इज सॅटिस्फाय करत आहे. म्हणजे एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी पाहिजे, राईट? ए ची व्हॅल्यू किती आहे? -1. बी ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. एफ ऑफ -1 कसं काढणार? एक्स च्या ठिकाणी हे जे पहिले इक्वेशन आहे एक्स च्या ठिकाणी -1 प्लेस करा, एफ ऑफ -1 मिळेल. म्हणजे -1 रेज टू 4 प्लस -1 स्क्वेअर मायनस 2 हा तुम्हाला मिळणार आहे एफ ऑफ बी, राईट? काय काय मिळाला? 1 प्लस 1 मायनस 2 इज इक्वल टू एफ ऑफ बी. एफ ऑफ बी पण लिहून टाका सर. एफ ऑफ बी किती येणार? इथंच लिहून टाकू आपण. जसा एफ ऑफ ए काढला म्हणजे -1 प्लेस केला एक्सच्या ठिकाणी, मग एफ ऑफ बी कसा येणार? एक्सच्या ठिकाणी बी प्लेस करा. मग एक्सच्या ठिकाणी बी प्लेस करा तर किती येणार तुमचं इथं? बी रेज टू 4 प्लस बी स्क्वेअर मायनस 2. बी रेज टू 4 प्लस बी स्क्वेअर मायनस 2. आता याला सॉल्व्ह करा नीट. क्वाड्रॅटिक इक्वेशन और 4 डिग्री इक्वेशन. बी रेज टू 4 प्लस बी स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू लेफ्ट साइड किती मिळालं? 1 प्लस 1 2 2 मायनस 2 इज 0 असं तुम्हाला मिळालंय. ऑब्विसली इथं तुम्हाला थोडंसं स्क्वेअरिंग करून सॉल्व्ह करावं लागेल, ठीक आहे? मला सॉल्व्ह करा आणि किती येते आन्सर ते चेक करा. बी ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची. चला सॉल्व्ह करा पटापट. कॅल्क्युलेशनचा पार्ट फक्त राहिला आहे. रेस टू 4 आपण डायरेक्ट करत नाही, त्याला मग काय ते पुट करावं लागेल तुम्हाला. सो पुट बी स्क्वेअर इज इक्वल टू काय घेऊयात? के घेऊयात आपण. किती मिळालं तुम्हाला? के स्क्वेअर प्लस के मायनस 2 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक सॉल्व्ह करा. -2 चे फॅक्टर्स घ्यायचे आपल्याला. मध्ये 1 आला पाहिजे, म्हणजे 2 अँड -1. मग काय फॅक्टर झाले? के प्लस 2 अँड के -1. त्यात वेळ घालवता येणार नाही. तो के प्लस 2 0 और के -1 0. तो के इज इक्वल टू -2 और के इज इक्वल टू 1, राईट? आता बाकीचे व्हॅल्यूज प्लेस करा.
नाव के ची व्हॅल्यू किती तुमची होती बी स्क्वेअर. मग बी स्क्वेअर इज इक्वल टू -2 और बी स्क्वेअर इज इक्वल टू के. हे तर काय पॉसिबल नाहीये. मग बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 मिळाला तर बी तुम्हाला किती मिळणार आहे +-1 राईट. पण आता -1 चालणार नाही कारण ए ऑलरेडी -1 आहे. ए -1 आहे मग ए आणि बी एकाच ठिकाणी काय पॉईंट येणार नाहीत. तुम्हाला इथं बी काय घ्यावं लागेल बी तुम्हाला इथं घ्यावं लागणार आहे 1 राईट. म्हणजे तुमचा -1 to 1 असा इंटरवल तयार होईल आणि त्यात तुमची ती कंडिशन सॅटिस्फाय झाली एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी राईट. आता पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 तो आपला मगासारखा आहे की जे तुम्हाला रोल्स थिअरम व्हेरीफाय करायचा आहे प्रॉपर सगळं सॉल्व्ह करून. ठीक आहे. सो रोल्स थिअरमचे आपण काही क्वेश्चन्स पटकन बघूयात 1 किंवा 2 क्वेश्चन. आता पहिला जो क्वेश्चन तुम्ही जर बघितला साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस 7 तो ऑलरेडी आपण मगाशी सॉल्व्ह केलाय. साइन एक्स प्लस कॉस एक्स साइन एक्स मायनस कॉस एक्स प्लस 3 तो सगळा प्रोसेस लावा तो आन्सर तुमचा कम्प्लीट होईल. तर तिसरा क्वेश्चन आहे तिसऱ्या क्वेश्चनला सेम आपण पहिला क्वेश्चन केलाय स्क्वेअरिंग मधला तो पण तुम्हाला सॉल्व्ह करता येईल सेम प्रोसेस यूज करून म्हणजे ते ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेलं आहे. साइन एक्स बाय 2 बघा सेकंड पार्ट जर तुम्ही यातला बघितला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन ऑफ एक्स बाय 2 आणि एक्स परत दिला आहे तुम्हाला 0 to 2 पाय राईट. आता साइन एक्स बाय 2 आता तर हे क्लिअर आहे साइन आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे ॲज साइन एक्स बाय 2 इज continuous and differentiable for all values of x. कुठलाही अँगल टाकला तरी पण तो साइन एक्स किंवा कॉस एक्स हे कंटिन्युअसच असतात. म्हणजे तुम्हाला काय मिळाला एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल फॉर. आता इंटरवल तुम्ही कुठलाही घ्या फॉर इंटरवल 0 to 2 पाय. पहिली कंडिशन तर सॅटिस्फाय झाली. नाव आता एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी आता ऍक्च्युली मग सारखंच आहे हा लिहू शकता तुम्ही ए इज इक्वल टू 0 बी इज इक्वल टू 2 पाय खाली लिहूयात. here a is equal to 0 and b is equal to 2 पाय राईट. मग एफ ऑफ ए फाइंड करा आणि एफ ऑफ बी फाइंड करा. एफ ऑफ ए किती येणार तुमचा साइन ऑफ 0/2 म्हणजे साइन 0 हा 0 असणार. साइन ऑफ बी किती तुमचा बी तुमचा आहे 2 पाय 2 पाय डिवायडेड बाय 2 म्हणजे साइन पाय साइन 180 0 असतो. म्हणजे आपल्याला काय मिळाला एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी थर्ड वन कंडिशन थर्ड आहे पण इक्वेशन सेकंड आहे तुमचा. आपण इथं खाली काय लिहू शकतो सो दॅट रोल्स थिअरम इज सॅटिस्फाईड. आताशी सॅटिस्फाईड झालेला आहे. ठीक आहे. आता व्हेरीफाईड करायचं आहे. व्हेरीफाईडसाठी आपण नेक्स्ट पेजवर जाऊयात मग सारखंच. नाव एफ ऑफ एक्स किती आपल्याकडं साइन ऑफ एक्स बाय 2 याचा डेरिव्हेटिव्ह काढा. एफ डॅश ऑफ एक्स किती येणार साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस कॉस एक्स बाय 2 एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 1/2 राईट 1/2 आणि एक्स बाय 2. आपल्याला एफ डॅश ऑफ सी लागतो. मग एफ डॅश ऑफ सी किती येणार 1/2 कॉस सी बाय 2 राईट. फॉर रोल्स थिअरम for Rolle's theorem f dash of c should be 0 f dash of c 1/2 cos c by 2 0 to 2 cancel so cos c by 2 0 किती मिळालं आपल्याला पुढे मग आता cos c by 2 0 झाला मग c by 2 किती येणार कुठल्या अँगलचा cos 0 असतो कुठल्या अँगलचा cos 0 आहे परत cos थीटा इज इक्वल टू 0 आता तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन्स काढायचे cos 90 ठीक आहे ना c/2 तुमचा असणार आहे π/2 और c/2 असणार आहे 3π/2 cos 90 0 असतो cos 270 पण 0 असतो. बऱ्याचदा फक्त 90 घेतलं जातं आणि आपण 270 घेत नाही मग आपले मार्क्स कमी होऊ शकतात बोर्ड मध्ये.
सी तुम्हाला मिळणार आहे पाय और इथं सी तुम्हाला मिळणार आहे 3 पाय, राईट. पाय अँड 3 पाय. त्याचं तुम्हाला काय करावं लागेल बघा, पाय आणि 3 पाय आलेला आहे, पण इंटरवल काय दिलाय, इंटरवल तुमचा 0 to 2 पाय आहे. मग 0 to 2 पाय इंटरवल असेल तर 3 पाय आपल्याला चालणार नाही, राईट. यातला जो तुमचा पाय असेल तो तुमचा पाय असणार आहे 0 to 2 पाय इंटरवलच्या मध्ये, राईट. फक्त पाय हे तुमचा आन्सर असणार आहे फायनली. सी इज इक्वल टू पाय. मग लास्ट स्टेटमेंट, रोल्स थेरम इज काय ना व्हेरीफाईड, राईट. बघून घ्या कसं केलेलं आहे. हा प्रोसेस सॉल्व्ह करून तुम्ही कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. काही थेरम प्रोसेस दिलेली आहे, 3-4 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहेत, बाकीचे सॉल्व्ह करा. नाही झाले तर मला विचारा. नेक्स्ट लेक्चर म्हणजे आपण मीन व्हॅल्यू थेरम वरती क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, नीट सगळ्या गोष्टी करा. एकदम सिंपल चॅप्टर आहे, डिफरन्शिएशन आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्यात कुठेही कन्फ्यूज होऊ नका आणि प्रॉपर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करा. नाही जमलं तर डाऊट ग्रुपचा प्रॉपर यूज करा. कधी कधी तुम्ही मला कॉल केला तरी पण चालेल की सर हा कन्सेप्ट काय आहे, मी पण तो तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो. माझ्या थोडंसं बिडी शेड्यूल मधून मला कुठे ना कुठे मी टाइम देईन, पण ते तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय, कोऑर्डिनेटर्स तुमच्यासमोर पोहोचतायत, टीचर्स ऑलरेडी तुमच्याकडे पोहोचत आहेत, पण या सगळ्यांना तुम्ही युटिलायझेशन प्रॉपर करून घ्या. तुम्ही हे सगळ्या सिस्टीमचा यूज नाही करून घेतला तर मग तुम्हाला परत अजून थोड्या दिवसानंतर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स वाढवून घ्या, राईट. सो सॉल्व प्रॉपरली इन टाइम. ओके.